दरम्यान पुण्यात एक मोठी बातमी येते। पुण्यात 20 वीटभट्टी कामगारांना डांबण्यात आलेले आहे। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातला हा प्रकार आहे। मुकादम आगाऊ पैसे घेऊन निघून गेल्यानं मालकानं हा प्रताप केलाय। 4 जणांवर इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। अतिशय धक्कादायक बातमी आपण बघतोय, पुण्याच्या इंदापुरातनं येते। पुण्यात 20 वीटभट्टी कामगारांना डांबून ठेवण्यात आले। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय। देवा राखुंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। देवा, नेमकं काय घडलं? सौरभ, खरं तर वीटभट्टी कामगार हे होते आणि त्यांचा मुकादम जो आहे तो वीटभट्टी मालकाकडून आगाऊचे जे काही पैसे आहेत, काही व्यवहार त्यांच्यात झाला होता, ते पैसे घेऊन निघून गेला होता आणि त्याच्या बदल्यात ह्या 20 वीटभट्टी कामगार मजूर जे आहेत ते आणि त्यांच्या 12 लहान मुलांना असे एकूण 32 जणांना नजर कैदेत ठेवण्याचा गंभीर प्रकार या इंदापूर तालुक्यामध्ये घडलेला आहे। आणि ज्यावेळी ही माहिती जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचली त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मग हे जे कामगार आहेत त्यांची मुक्तता करण्यात आली। यामध्ये जवळपास 20 मोठे मजूर आणि त्यांची 12 मुलं असं 12 जणांचा समावेश आहे। इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे आणि पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी कारवाई करत या 32 लोकांची म्हणजे 20 मोठे मजूर आणि त्यांची 12 मुलं यांची सुटका केलेली आहे। आणि यांच्यावरती जे कोण आरोप आहेत त्या चौघांवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। शाहरुख गुलाब शाह हसन जोगीपूरचा आहे हा, उत्तर प्रदेशमधील, याच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालेला आहे। आणि वेद प्रकाश, त्याचबरोबर सचिन अशोक शिंदे, कुमार गोकुळ दिवसे हे नरटवाडीचे आहेत आणि राहुल नारायण थेटे हा भांडगाव इंदापूर तालुक्यातील भांडगाव मधला आहे। या चौघांवरती आता गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस प्रकरणाचा तपास करतात। निश्चितच देविदास, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।